उन्हाळा आला की सर्वांना थंड थंड पदार्थ खाण्याची इच्छा होते आणि म्हणूनच आज आपण बनवणार आहोत फ्रूट कस्टर्ड. त्यासाठी मी घेतले आहे आंबा, केळी, डाळिंब, ॲपल, काळी व हिरवी द्राक्ष. सर्वप्रथम आपण एका जाड बुडाच्या कढईत 1 लिटर दूध उकळायला ठेवू. दुधाला उकळी येईपर्यंत कस्टर्ड पावडर व दुधाचे मिश्रण तयार करून घ्यायचे. त्यासाठी 1 कप रूम टेम्परेचर एवढे थंड दूध, त्याच्यामध्ये 4 चमचे कस्टर्ड पावडर ॲड करायची आणि चांगले मिक्स करून घ्यायचे. कस्टर्डच्या गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्यायची. चला, इकडे आपले दूध उकळले आहे. आता आपण गॅस बारीक करून घेऊ. गॅस बारीक करायचा आणि दूध थोडंसं ढवळून घ्यायचं, म्हणजे त्याच्यातली वाफ निघून जाते. व आपण हे जे तयार केलेलं कस्टर्ड मिल्क आहे ते त्याच्यामध्ये ॲड करायचे. कस्टर्ड मिल्क ॲड करत असताना सतत ढवळत राहायचे आणि ते थोडे थोडे करून ॲड करायचे, जेणेकरून त्याच्या गुठळ्या होणार नाहीत. हे दूध दाटसर होण्यासाठी साधारणपणे 5 ते 7 मिनिट लागतात. अशा पद्धतीनं कस्टर्ड मिल्क थोडे थोडे करून ॲड करायचे. आपले मिश्रण छान दाटसर झालेलं आहे. त्यामध्ये 1 लिटर दुधात 4 मोठे चमचे साखर घालायची व ढवळून घ्यायचे. आपल्या कस्टर्डला एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आणि टेक्स्चर आलेले आहे. आता हे कस्टर्ड मिल्क एका भांड्यात थंड होण्यासाठी काढून घ्यायचे. आता या कस्टर्डमध्ये तुम्ही रेडीमेड फ्रेश क्रीम घालू शकता किंवा दुधावरची साय देखील घालू शकता. मी यामध्ये घरातीलच दुधावरची साय फेटून घातली आहे. आता आपले कस्टर्ड मिल्क कोमट झाले आहे. हे आपण छान सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवू आणि कस्टर्ड मिल्क सेट होईपर्यंत आपण सर्व फ्रूट्स छान कट करून घेऊया. आणि ही फ्रूट्स आहेत ना, कट करून झाल्यानंतर थोड्या वेळासाठी फ्रीझरमध्ये ठेवायचे. फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळं काय होतं, हे फ्रूट्सचे पीसेस छान घट्ट होतात आणि कस्टर्डमध्ये छान कुरकुरीत लागतात. कस्टर्ड मिल्क आणि फ्रूट्स खायच्या वेळेलाच फ्रीजमधून बाहेर काढायची आणि मिक्स करायचे. उन्हाळ्यामध्ये हे कस्टर्ड पुन्हा पुन्हा खावेसे वाटते आणि हे घरी बनवलेले असल्यामुळं त्यात कोणतेही केमिकल्स, कलर्स, प्रिझर्वेटिव्ज वापरलेले नाहीत. त्यामुळे ते अतिशय हेल्दी, न्यूट्रिशियस आहे. फ्रूट्समधील पाण्यामुळे शरीराला थंडावा आणि हायड्रेशन मिळते आणि चवीला देखील हे फ्रूट कस्टर्ड अतिशय छान लागते. चला, आता आपली सर्व फ्रूट्स कापून झालेली आहेत. ती आता आपण फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत. सर्व करायच्या वेळेला कस्टर्ड मिल्क आणि फ्रूट्स फ्रीजमधून बाहेर काढायचे व दोन्ही हळुवारपणे हलक्या हाताने मिक्स करायचे. छान कलर येण्यासाठी याच्यामध्ये थोडेसे केशर ॲड करायचे. तयार आहे आपले फ्रूट कस्टर्ड. गार्निशिंगसाठी आपण या ठिकाणी फळांचे काप आणि थोडे केशर वापरणार आहोत.
तुम्ही या ठिकाणी ड्राय फ्रुट्स देखील वापरू शकता किंवा तुमच्या आवडीचा आईस्क्रीम देखील तुम्ही वापरू शकता. ही सोपी आणि टेस्टी रेसिपी नक्की ट्राय करा व कशी झाली ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.